वाजून 18 मिनिटे या ठिकाणी कंप्लीट झाली. अर्थातच सायंकाळ यानंतर एक मॅच होईल आणि ती मॅच शेवटची असेल याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. एकच मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत पुढची. त्यानंतर उरलेली मॅच असेल ती मात्र रविवार, संडे, फंडे आणि सुट्टीचा दिवस तो मात्र आनंदाचा दिवस खेळण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी उद्याच्या दिवसामध्ये खूप असेल. याचं कारण बनलंय छत्रपती शिवाजी महाराज चषक, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. यावेळेस मात्र जिनिशाने काय घेतलंय बॅटिंग वेताल स्वामी टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक मलिंगा, सचिन पडवळ गोलंदाजी मार्कावर हजर. तत्पूर्वी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. वेताल स्वामी टीमचा 12वा खेळाडू आहे जिनिशा 11, आपला 12वा खेळाडू येऊ द्या. सलामीवीर पाहायला मिळतात लेफ्ट हँड बॅट्समन मुकेश विषय, नॉन स्ट्राईक एंडवर जगदीश विषय पहिला बॉल फेस करेल. मुकेश लेफ्ट हँड बॅट्समन 3 वाजून 19 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जाईल. राईट आर्म अराउंड विकेट, पहिलाच बॉल मलिंगा. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, यावेळेस मात्र एक एज लागली गेली. अक्षय अधिकारीने बरोबरीत काम पूर्ण केलं. पहिल्या चेंडूवर मुकेश विषयला बाद करण्यामध्ये यावेळेस यशस्वी झाला गोलंदाज सचिन पडवळ अर्थातच मलिंगा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, चेंडू रिलीज करण्याच्या वेळी मात्र तोंडातनं आवाज येतो. एक वेगवेगळी स्पेशालिटी प्रत्येक गोलंदाजाची आम्हाला पाहायला मिळते. असाच आवाज जेडीच्या तोंडातनं सुद्धा येतो. हे एक ठसन आहे आणि निश्चितच एक ती स्पेशालिटी आहे ज्याची ती मार्किंग आहे. आपण काल बघितलं शाकिब पाकुडेला 2 शूज वेगवेगळ्या कलरचे आणि निश्चितच कधी कधी आम्ही बाजारामध्ये 2 शूट वेगवेगळ्या जर घालणारा कोणी दिसला तर आम्ही हसतो. पण ती त्याची मार्किंग आणि फॅशन झाली. एक चिन्ह ठरलं गेलं ते शाकिब पाकुडेचं. अशा वेगवेगळ्या स्पेशालिटीने अनेक खेळाडू या महाराष्ट्राच्या रणभूमीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. असाच एक खेळाडू या ठिकाणी आहे सचिन पडवळ मलिंगा. न्यू बॅट्समन किशोर, परंतु जगदीश विषय मॅन फ्रॉम साटगाव. विकेट पडली गेली. यावेळेस मात्र आनंदाचं वातावरण आपण पाहू शकाल वेताळ स्वामी संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावर. राईट आर्म वरती विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास दाखवताना, अव्वल दर्जाचा स्ट्रोक्स यावेळेस दाखवताना डीप कव्हरला जाण्यापूर्वी यावेळेस मात्र पोलने वाचवलं. परंतु 3 धावा काढण्यापासून या ठिकाणी अडचण नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश विषय 3 धावा आल्या. वाटलं पहिल्या चेंडूवर विकेट गेली दडपण असेल, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतरही टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर 6 षटकं जर आपल्या समोर असतील आणि 11 खेळाडू खेळण्यासाठी असतील तर तुम्हाला थोडीशी जोखीम पत्करावी लागेल. क्रिकेटची फूक आहे ती मात्र वाढवावी लागेल आणि तेवढी मात्र मेजबानी करावी लागेल. याचं कारण आहे या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये किती जरी धावा आपण बनवल्या तरीही त्या कमी धावा आम्हाला पडत असतात आणि या ठिकाणी मात्र धावांची बुक आहे. कल्पेश जाधव आपण यायचं आहे. गोलंदाज तयार मलिंगा. ओहो क्या बात आहे. गुडलेस स्पॉटवर चेंडू ॲक्युरेटली पडला जातोय. याचं कारण फक्त प्रॅक्टिस आणि मलिंगाच्या रक्तातील क्रिकेट जागा होतो. काय तेज गोलंदाजी पाहायला मिळते. पेस आहे, अचूक टप्पा आहे, लाईन परफेक्ट आहे. म्हणून की काय हा खेळाडू वेताळ स्वामी संघामधून सातत्याने आजपर्यंत स्टार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आहे. जयेश कापरे सुद्धा यावेळेस मात्र इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. ओव्हरपिच बॉलचं यावेळेस मात्र जास्त फायदा उचलता आला नाही. आउटफील्डमध्ये गेलाय. आउटफील्ड थोडी वेगाने पाहायला मिळते, परंतु भाऊच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच कार्पेट शॉट होता, परंतु भाऊ आपली जबाबदारी पार पाडतो. चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या समोर चालू आहे. जिनेशा 11 आणि वेताळ स्वामी या 2 संघाच्या दरम्यान. अचूक टप्पा, परंतु चेंडू जाईल रोहित दलालच्या हातामध्ये. किशोर बॅक टू द डगआउट. याला म्हणतात मलिंगाची गोलंदाजी. टप्पा थोडा आखूड होता, परंतु पेस तेज तर्राज गोलंदाजी. वेगावर स्वार होऊन वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू मलिंगाच्या हातातनं फेकले जात आहेत. म्हणून की काय बॅट्समनला थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. बॅट्समन किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गडी बाद यावेळेस मात्र होताना जिनिशा 11 संघाला 2 अडथळे मात्र दूर केले. पहिला मात्र मुकेश विषय आणि आता मात्र किशोर बॅक टू द डगआउट. कल्पेश जाधव खूप चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालात. बॉल वॉच MPC UPC पृथ्वी अकॅडमी यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप या ठिकाणी केलेलं आहे. आयोजकांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कल्पेश जाधव
गुड बॅटिंग. सातत्याने ही परंपरा पडली की काय, कारण एक चांगला खेळाडू कल्पेश जाधव शहापूर तालुक्याला लागला. बॅट्समन आपण मैदानाकडे बघाल. बॅट्समन उस्मान. यावेळेस मात्र सन्माननीय अनिलजी विशेष साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कल्पेश जाधवला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी बहाल करायची आहे. निश्चितच न्यू बॅट्समन उस्मान, जणू काही रायगडचा टायगर उस्मान पटेल त्या पद्धतीने ही बॅटिंग आणि ती स्टाईल पाहायला मिळते. नक्कीच शहापूरमध्ये सुद्धा उस्मान पटेल स्वप्नीलच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय. एक 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 खेळाडू, कारण आमचे ते आयडॉल आहेत सगळे खेळाडू. आम्ही बंटी मलपेकरच्या शरीरावर जर अनेक प्रकारच्या टॅटू जर बघितल्या ना तर फक्त तुम्हाला महेंद्रसिंग धोनी जणू काही त्याच्या अंगावर पाहायला मिळतो. माही मार रहा है आणि महेंद्रसिंग धोनीचे सगळे रेकॉर्ड बंटी मलपेकर सगळं माहीत आहेत. म्हणून की काय एक 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 खेळाडू आमचा आदर्श बनला आहे आणि खऱ्या अर्थानं तोच आदर्श घेऊन आम्ही आमच्या बॅटिंगमध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवतोय. कुणीतरी आमच्यासमोर आदर्श असावा, कारण तो आयडॉल आम्हाला सातत्याने काहीतरी नवीन धडे देत असतो. प्रत्येक खेळाडू आयुष्यभर विद्यार्थी असावा, जिज्ञासू वृत्ती असावी, खेळाडू वृत्ती असावी, तेव्हा तो खेळाडू म्हणून शोभून दिसतो. त्याच्याकडे संयम असावा, त्याच्याकडे खेळाची सद्भावना असावी, खेळाप्रती प्रेम असावं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाची प्रतिज्ञा त्यांनी घेतल्यानंतर त्याच्याकडून सहसा जाणीवपूर्वक चुकी होणार नाही. हे सगळ्या गोष्टी एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आपल्याला दाखवतो आणि त्याच पद्धतीने खेळाडू तयार होत आहेत. टेनिस क्रिकेट जगताला एवढी प्रसिद्धी येईल असं वाटलं नव्हतं, परंतु हाच टेनिस क्रिकेट आज 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. विशेष कौतुक करेल मी आदरणीय संतोषजी नाणेकर, गौरव सावंत, tenniscricket.in संपूर्ण महाराष्ट्रावर आपण खेळाडू पोहोचवतात. पहिलं षटक संपलं, धावा आहेत 5. ओहो, चेंज ऑफ पेस. पहिल्या चेंडूवर गती थोडी कमी पाहायला मिळाली. नक्कीच ऑफ ब्रेक थोडासा पाहायला मिळाला. चेंडू पायाला ब्रश करून निघून गेला आणि एक धाव लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येईल. नक्कीच यावेळेस मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 6 धावा. काय इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मलिंगाने. 6 चेंडू अफलातून फेकले गेले, 2 महत्त्वपूर्ण विकेट काढून पहिल्या षटकामध्ये आपला धाक दाखवला, दरार दाखवला, मजबूत पाया रचला गेलाय. ओहो, ओव्हरपिच बॉल. यावेळेस मात्र एलिव्हेशन आहे चेंडूला, डिस्टन्स मात्र नाही. भाऊ त्या ठिकाणी हजर. एक डॉली कॅच पकडली जाते. जगदीश विशे खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पवेलियन. मी तर म्हणेन या मॅच मध्ये वेताळ स्वामी संघ जणू काही आशीर्वाद घेऊन आपल्या कर्तृत्वाची नोंद दाखवताना अफलातून जबरदस्त बॉलिंग, इकॉनॉमिकल अव्वल दर्जाची बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत वेताळ स्वामी संघाचे गोलंदाज. क्या बात आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा, 3 विकेट सुद्धा गमावल्या जिनिशा 11 संघानं. मुकेशने घाई केली पहिल्या चेंडूवर. मी तर म्हणेन जबाबदारी घेण्याची गरज नसताना सुद्धा एक मिस टायमिंग स्ट्रोक, चुकीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आम्ही म्हणतो ना की अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. चुकीचा चेंडू तुमच्या बॅटच्या रडारमध्ये भेटला ना तर तुम्ही धावा घेऊ शकता, कारण एक चांगला चेंडू जर असेल, क्वालिटीचा, अचूक टप्प्याचा, इष्टांचा वेध घेणारा, तुम्हाला बीट करणारा, तर मात्र त्या चेंडूला तुम्ही सन्मान द्या. म्हणून की काय, कधी कधी आमच्या समोर जर एक मातब्बर संघ असेल ना तर आम्ही त्याच्याशी खेळताना थोडं जपून खेळतो, पण आपलं मनोधैर्य सातत्याने कायम ठेवतो. दरम्यान गोलंदाज तयार. ओहो, स्वप्नीलच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार, 6 धावा. मी मगाशी चर्चा केली की आम्ही रायगडचा टायगर उस्मान पटेल आम्हाला माहिती आहे, परंतु हा सुद्धा एक खेळाडू स्वप्नील अर्थातच शहापूरचा उस्मान पटेल तुम्ही बघू शकाल. एक चांगला स्ट्रोक लागला गेला षटकाराला. स्वप्नील
वेताळ स्वामी संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं 3 विकेट जर घेतल्या तर अमितजी तावडे साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू सो मच अमितजी तावडे साहेब. ओहो, याला म्हणतात डिफेन्सिव्ह खेळ, एक जबाबदारीचा खेळ, याला म्हणतात समजदारीचा खेळ, याला म्हणतात क्रिकेटमधील अभ्यास आणि याला म्हणतात क्रिकेटमधील प्लॅनिंग. एव्हरीथिंग हॅज प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यामध्ये तुम्हाला नियोजन केलं तर मात्र तुम्ही यशापर्यंत जाल, हे मात्र सूरज विशेंना माहिती आहे. काल एक मॅच जी पाहायला मिळाली साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या विरोधात खेळताना सूरज विशे नावाचा बॅट्समन आम्हाला पाहायला मिळाला. नक्की नियोजन पाहायला मिळालं आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक्स लागले गेले. बघता बघता इन्फिनिटी स्पोर्ट्स विजयी झाला. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑफ ब्रेक बॉल होता निखिलच्या माध्यमातून, एक चांगला चेंडू फेकला. 2 चेंडूमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि ती लाईफ लाईन यावेळेस मात्र यूज करताना पाहायला मिळत आहेत जिनिशा 11 संघाचे बॅट्समन. कारण 3 विकेट गेल्यात हे या बॅट्समनना माहिती आहे. या क्षणापासून थोडीशी भागीदारी, थोडीशी पार्टनरशिप जर जमली तर मात्र निश्चितच एक सन्मानजनक स्कोर उभा राहण्यासाठी या मॅचमध्ये हे 2 फलंदाज महत्त्वपूर्ण योगदान करू शकतात. कारण योगदानाला महत्त्व आहे. तुम्ही तुमची पार्टनरशिप दाखवा, सातत्याने धावफलक हे हलतं ठेवण्याचं काम करा, क्रिकेटची लाईफ लाईन वापरा, सन्मानजनक स्कोर तयार करा. राईट आर्म द विकेट, गोलंदाज तयार. शॉट ऑफ गुड लेंथ यावेळेस फक्त शफल झाली, थोडीशी दिशा दिली. स्क्वेअर लेगला इनफिल्डमधून आउटफिल्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. तत्पूर्वी भाऊ वेगाने पोहोचला चेंडूपर्यंत. गुड थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण भाऊच्या माध्यमातून केलं जात आहे. निश्चितच स्लॉगवरची षटकं म्हणजे नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण आणि याच्यामध्ये तुम्हाला एक जबाबदारीची गोलंदाजी करावी लागते. 2 षटकं संपली, धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 16 धावा. याचं कारण आहे पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 11, एकंदरीत 16 धावा धावपलकावर. 2 षटकाचा खेळ झाला आणि 3 विकेट गमावल्या जिनिशा 11 संघानं. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 इन्फिनिटी स्पोर्ट्स शहापूर, निलेजी पाटोळे साहेब. आणि या संपूर्ण स्पर्धेची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. आज ही बाईक इथे आहे, उद्या संध्याकाळी नसणार, कारण कुणीतरी त्या बाईकला घेऊन जाणार. हे स्वप्न कोणाचं तरी पूर्ण होणार या 7 दिवसाच्या मध्ये. तिसरं षटक यावेळेस मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज तयार होतो रोहित दलाल. 16 धावा. स्वप्नील आणि ज्ञानेश्वर. स्वप्नील मॅन फ्रॉम कालेपाडा, ज्ञानेश्वर मॅन फ्रॉम कांबारे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि चांगले प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितलेले आहेत. ओहो, क्रिकेटचा क्लास दाखवतोय बॅट्समन स्वप्नील. क्या बात आहे. सुरेख ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये मलिंगा चेंडूपर्यंत पोहोचला. तत्पूर्वी तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यावेळेस मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग. एक चांगला खेळाडू एका धावेच्या नादामध्ये झाला बाद. म्हणून की काय, शहापूरचा उस्मान पटेल यावेळेस मात्र थोडासा नाराज. एक चांगले ड्राईव्ह पाहायला मिळत होते, चांगले स्ट्रोक्स स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळत होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, थांबावं लागलं. परतीचा प्रवास सुद्धा अपूर्ण राहिला आणि आत्ता मात्र हा परतीचा प्रवास मैदानाच्या बाहेर करावा लागतोय. स्वप्नील मैदानाच्या बाहेर, न्यू बॅट्समन अजित दानकर मैदानाच्या आतमध्ये. आत्ता मात्र निश्चितच आशा खूप पल्लवित झाल्या वेताळ स्वामी संघाच्या. कुठेतरी धावसंख्या आहे ना, तिला ब्रेक लावण्याचं काम सातत्याने केलं जाईल. याचं कारण आहे स्वप्नील बाद झाला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून यावेळेस मात्र होताना पाहिली. निश्चितच चांगले स्ट्रोक्स लागले गेले, परंतु 2 धावा आल्या होत्या. इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे संयम. कारण म्हटलं जातं मित्रांनो, गाडीला ब्रेक असतात, ते मात्र तुम्हाला वाचवण्यासाठी आणि निश्चितच गाडी वेगाने चालवण्यासाठी, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी गाडीला ब्रेक असावे लागतात. तुम्ही जेवढे शांत आहात तेवढा क्रिकेटमध्ये आक्रमक होणं गरजेचं असेल, परंतु टाइम महत्त्वाचा. अजित दांडकर, हट्टी खट्टी पर्सनॅलिटी या बॅट्समनची. नेहरूळी गावचा असणारा हा खेळाडू. हो हो हो, खूप वेळ होता हा चेंडू खेळण्यासाठी, डेव्हलप करू शकले नाही. निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षय अधिकारी सातत्याने सांगत असतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.
दरम्यान गोलंदाज तयार. राईट आर्म डावखोरे हाताने चेंडू रिलीज करतो निश्चितच. आणि बॅटिंग करताना मात्र नक्कीच डावखोरे हाताने गोलंदाजी करतोय रोहित दलाल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू अजित दांडकर. नक्कीच रोहित दलालचं कौतुक केलं जाईल. कमी उंचीचा खेळाडू पण खेळाची उंची मात्र खूप मोठी. यावेळेस मात्र निश्चितच डिसिजन. यस इट इज अ वाईड बॉल. मी वेताळ स्वामी संघाला खूप निहाळतोय. एका बाजूला भाऊ, त्यानंतर मात्र एक बॅट्समन जयेश खापरे, अक्षय अधिकारी, कामेश हजारे, सचिन पडवळ उर्फ मलिंगा, निखिल तारमळे, एका बाजूला गोलंदाजी करणारा रोहित दलाल आणि नक्कीच प्रसाद शेळके स्क्वेअर लेगला डीपमध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. अंगावरील सफेद रंगाचा टी शर्ट खूप ब्राईट या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण फ्युचर ब्राईट आहे, प्रेझेंट ब्राईट आहे आणि निश्चित पास सुद्धा त्यांचा ब्राईट होता. आणि अजूनही नक्कीच विनावड आणि क्रेस्त्री या संपूर्ण ट्रॅव्हल्समधून जगाची सफर यांनी केली. एक ब्रेक बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, मिडल अप करू शकले नाही अजित दानकर. यावेळेस मात्र बाद. नवीन फलंदाज सचिन विषे. नक्कीच विषय फक्त नावापुरता नाही तर विषय ब्रँड बनलाय. याचं कारण आपण काल बघितलं, पुन्हा चर्चा केली जाईल. कधी कधी आम्ही गमतीने ह्या चर्चा करत असतो की सूरज विषय आणि आत्ता मात्र सचिन विषय. विषय नाव नाही तर हे ब्रँड बनलंय. अंडर 22 22 वर्षाच्या आतील खेळाडू, परंतु यापूर्वीच्या एका मॅचमध्ये 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज असताना 2 मोठे ब्लास्ट या बॅट्समनने केले होते. बॅट्समन सचिन असेल, स्ट्रायकिंगवर ज्ञानेश्वर, लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे शहापूर तालुक्याला असा खेळाडू ज्ञानेश्वर स्ट्रायकिंगवर आहे. चेंज ऑफ पेस. यावेळेस अपील, आत्मविश्वास, अंपायरच्या माना होकारार्थी आलतायत. यस, बॅट्समन ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. एक झटका, मोठा मासा गळायला लागला. ओहो, बडी मछली जाल में फंस गई. बॅट्समन ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. जेनिशा 11 टीम संकटामध्ये पूर्णपणे पाहायला मिळते. थोडी बॅक फुटला, याचं कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा. तिसरं षटक चालू आहे. रोहितने मात्र कमालीची गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस टप्पा थोडा खराब पाहिला मिळाला. शरीरापासून थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला रोहित दलालने. निश्चितच लेग ब्रेक बॉलर्स आहेत ना, ते आजपर्यंत खूप आजताग आहेत. अनेक टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप गाजलेले बॉलर्स आहेत. याचं कारण फिरकी गोलंदाजाला खेळण्यासाठी बॅट्समनला थोड्याशा संकटांना सामोरं जावं लागतंय. हो, यावेळेस मात्र दिशा भरकटली. एक चेंडू फेकण्यासाठी 2 चेंडू फेकावे लागले. अजून एक चेंडू फेकावा लागेल गोलंदाज रोहित दलालला. नक्कीच सूर्य मावळतीला जाईल थोड्या वेळात. या बाजूला हवा पूर्वेच्या दिशेला वाहते आणि भगवा अभिमानाने फडकतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. एक चेंडू फेकण्यासाठी 3 चेंडू टाकलेत. अजून एक चेंडू टाकावा लागेल. दिशा आणि दशा.
हॅलो हॅलो कमी का हॅलो हॅलो तीन षटकं संपली. स्कोर बोर्ड आपण धावसंख्या बघू शकाल 33 धावा. सॉरी 23 धावा आहे धावफलकावर. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने षटक हाताळलं 11 धावा. तर नंतर मात्र रोहित आला. हे षटक कंप्लीट करण्यासाठी 10 चेंडू फेकले, परंतु 10 चेंडूमध्ये सुद्धा 7 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. मित्र म्हणे 10 चेंडू फेकले असले तरी चांगलं षटक हाताळलंय रोहितच्या माध्यमातून, कारण 2 विकेट या षटकामध्ये पटकावल्या गोलंदाज रोहितने. टीम मीटिंग झाली असेल तर लगेच आपण गोलंदाजाला समोर आणायचं आहे. अर्थातच गोलंदाज पाहायला मिळेल, हा चेहरा कोण विसरेल या गोलंदाजाला. अर्थातच गोलंदाज सचिन पडवळ, शहापूर तालुक्याचा मलिंगा. नक्कीच आम्ही मलिंगा सुद्धा बघतो, आम्ही बुमराह सुद्धा बघतो. आम्हाला खूप चांगले चांगले गोलंदाज पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट जगतामध्ये. नक्कीच अनमोल भागवत लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. वेताळ स्वामी संघाचे विराट कोहली. अनेक नावं आम्ही या ठिकाणी आज घोषित करू, ती नावं तुमच्यासाठी मार्किंग असतील. आम्ही शहापूर तालुक्याचा जल्लाद म्हणून ज्याची ओळख करून देतो विजय पष्टे, आणि शहापूर तालुक्याचा राहुल द्रविड म्हणून सूरज विषे. हाफ ट्रॅकर बॉल थोडा बाउन्स झाला. निश्चितच हे कौशल्य गोलंदाज मलिंगामध्ये आहे. आम्हाला एक सातत्याने स्पर्धा आठवेल, रमेश मोती चषक साडगाव. 6चे 6 चेंडू पूर्णपणे मैदानावर टाकली होती मलिंगाने. खूप चांगला गोलंदाज आहे मलिंगा. नक्कीच खूप नावं आम्हाला सूरज विषयांना द्यावीशी वाटतात, कारण तेवढे खेळाडू चांगले आहेत. 12 खडी कमी पडते की काय. शहापूरच्या NP स्पोर्टचे शाहिद शेख म्हणून ज्यांची ओळख आम्ही करून देऊ. या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना कॉमेंट्री बॉक्समध्ये शांतपणे विसावलेले आहेत. गोलंदाज तयार मलिंगा. 6 विकेट पाहायला मिळतील जिनिशा संघाच्या. हो हो हो, काय गती आहे, तेज तराज गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मलिंगाच्या माध्यमातून. याचं कारण खांद्याचा वापर करतो, फिंगर रोल करतो आणि सराव मात्र परिपूर्ण करतो. कधी कधी विद्यार्थ्याला जर परीक्षा पास करायची असेल आणि पास व्हायची असेल तर तब्बल वर्षभर अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो परीक्षा पास होतो. कारण कॉपी करून जमणार नाही, कधी पकडला गेला तर रस्टिकेट केला जाईल. म्हणून तुम्हाला जर तुमचा क्लास क्रिकेटचा दाखवायचा असेल, या मैदानात येण्यापूर्वी आपल्या होम ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करा, तेव्हा मात्र या मैदानामध्ये या. सगळे क्रिकेट रसिक आणि हा माईकचा ताबा हा फक्त तुमचाच असेल. गोलंदाज तयार मलिंगा. क्रिकेटचा क्लास आहे, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मलिंगाच्या माध्यमातून. मलिंगा मात्र तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिन विषे. ॲक्शन देन रिॲक्शन. यावेळेस मात्र चेंडू खूप चांगला फेकला, बॅटसुद्धा खूप चांगली फिरली होती, फ्लो खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड बॉल. जबाबदारीची गोलंदाजी ही असते. निश्चितच मलिंगाला माहीत आहे वेताळ स्वामी संघाचं आपण नेतृत्व करतोय आणि त्या संघाला साजिशी गोलंदाजी होणं गरजेचे असेल, आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज मलिंगा. सचिन पडवळ, मॅन फ्रॉम मळेगाव. हो हो, ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस मात्र रोहित दलालने प्रयत्न केला, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट. गुड रन विथ द विकेट सचिन विषे. नक्कीच मी तर म्हणेन जेनिशा 11 अपेक्षा करेल सचिन विषयकडून की जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतील. 2 धावा कंप्लीट. मलिंगा आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केला, 1 चेंडू वाईड. नंतर M1+ 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. संध्याकाळचं थोडंसं वातावरण आम्हाला पाहायला मिळेल, कारण 3:43 झाली. सूर्य मावळतीला चाललाय. पूर्णपणे प्रकाश या संपूर्ण मैदानावर पसरलेला आहे. ओव्हरपिच बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. निश्चितच एक सिंगल धावील. थ्रो सुद्धा निश्चितच मी तर म्हणेन चांगला नव्हता, परंतु अक्षय अधिकारीने हा थ्रो चांगला केला, कारण प्रॉपर कलेक्ट केला चेंडू. निश्चितच याला म्हणतात एक जबाबदारी असणं, कारण ही जबाबदारी आहे ना, ते सगळ्यात महाग आणि सगळ्यात मोठं टॉनिक आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या इंजेक्शनची गरज नसावी हे आयुर्वेदिक टॉनिक पिल्यानंतर, कारण ते प्यायला तर तुम्ही कधी थकणार नाही. गोलंदाज तयार मलिंगा. हो हो, क्या बात आहे. शॉट ऑफ गुड लेंथ. बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा
हलकीशी कट करण्याचा, मी तर म्हणेन निश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू निघून गेला. विकेट किपर अक्षय अधिकारींच्या हातामध्ये. डॉट बॉल. चौथं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या ती फक्त आणि फक्त 28 धावा. तुम्हाला तुमच्या यशाचं फलित जर हवं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं बीज रोवावं लागेल आणि त्याला प्रॅक्टिसचं खत पाणी घालावं लागेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या यशाचं फलित मात्र नक्की मिळणार. हो हो, क्या बात आहे. मलिंगा आज मात्र इम्प्रेस करतोय सर्व क्रीडा रसिकांना. गोलंदाजी आवडली असेल तर मलिंगासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी मलिंगाची पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा 2 विकेट आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये जणू काही कॉपी पेस्ट पाहायला मिळाली. फक्त 5 धावा. मलिंगाने 12 चेंडू हाताळले, 2 विकेट घेतल्या गेल्या आणि या 12 चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 10. याला म्हणतात विश्वास आणि विश्वासाचा पाणीपत मात्र होऊ दिला नाही मलिंगाने. दिलेली जबाबदारी योग्य पार केली. म्हणून की काय, ज्या वेळा जबाबदारी पार पाडली जाते ना, तिथे खऱ्या अर्थाने इतिहास घडला जातो. आम्हाला आठवेल इतिहास. मुलाच्या लग्नाची पत्रिका बाजूला सारून शिवरायांच्या चेहऱ्यावरच्या चिंतेची चिन्ह बघितल्यानंतर तानाजी मालुसरेंनी जबाबदारी घेतली आणि बघता बघता कोंढाणा किल्ला सर केला. ही जबाबदारी आहे. अवघ्या 1500 मावळ्यांशी कोंडाजी फर्जंद पन्हाळ्यावर पोहोचला आणि 40,000 गनिमांना कापून काढलं. याला म्हणतात जबाबदारी. आणि मुठभर बावळी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य व्हावे श्रींची इच्छा पूर्ण केली. याला म्हणतात ही जबाबदारी. 4 षटकांचा खेळ झाला आणि धावपलकावर धावा पाहायला मिळतील फक्त 28 धावा. प्रसादजी शेळके सर्वांचे लाडके भाऊ. आपण जर विकेट काढली ना तर मात्र यश मिलिंद भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक एका विकेटसाठी. गोलंदाज तयार. प्रसाद शेळके भाऊ. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन सचिन विषे. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू फेकला होता, परंतु निश्चितच एक बचावात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. खराब थ्रो म्हणावा लागेल, कारण निश्चितच नॉन स्ट्राईक एंडवर जर चेंडू यावेळेस मात्र थ्रो केला असता तर थोड्याशा अडचणी प्राप्त झाल्या असत्या. 2 धावा कंप्लीट. सचिन विषयकडनं खूप मोठ्या अपेक्षा यावेळेस मात्र करताना डगआउट पाहायला मिळतोय जिनिशा 11. ऑफ ब्रेक बॉल. निश्चितच टप्पा अचूक नाही, दिशा थोडी वेगळी पाहायला मिळाली. वाईट बॉल. यावेळेस फ्रंट फुटवर येऊन फटका सजवला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. निश्चितच ही अपेक्षा सचिन विषयकडनं केली होती की मोठे स्ट्रोक्स लागून सन्मानजनक धावसंख्या. मी तर म्हणेन 6 षटकाचा विचार केला ना तर जवळपास 70, 75 आणि 80 या धावा एक सेफ आणि फायटिंग स्कोर असेल. कारण आपण बघतोय प्रतिस्पर्धी संघ. एका बाजूला वेताळ स्वामी टीम, कामेश हजारे सारखा जणू काही आमच्यासमोर सुहास कामकर उभा आहे. त्यानंतर मात्र एका बाजूला जयेश खापरे, जणू काही शहापूरचा पोलाड उभा आहे. एका बाजूला अक्षय अधिकारी, जणू काही ही धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन उभी आहे. अनेक प्रकारचे खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. ऑफ ब्रेक बॉल. यावेळेस मात्र गॅपमधून आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. यापूर्वीच्या चेंडूवर षटकार आणि आता आला हा चौकार. धावांची मोहर कुठेतरी लागताना पाहायला मिळते. निश्चितच धावा आम्हाला हव्या आहेत हे सांगत असताना सचिन विषय आणि संपूर्ण डगआउट. थोडंसं आनंदाचं वातावरण डगआउटमध्ये पाहायला मिळत आहे. थांबलेली धावसंख्या कुठेतरी गती आणि आकार प्राप्त करते. धावा आहेत धावपलकावर आमचे विशाल भांगरे दाखवताना 41 धावा, 41 रन्स. भाऊ प्रसाद शेळके थोडासा यावेळेस मात्र निश्चितच महागडा ठरतोय, कारण आतापर्यंत भाऊने चेंडू हाताळलेत 3 आणि धावा खर्च केल्यात मात्र 13. पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र बुडवलाय लॉंग ऑनला. डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकली गेली. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा.
प्रसाद शेळके तयार. यावेळेस बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाज प्रसाद शेळके यांनी. भाऊ ओहो, ब्रेड अँड बटर बॉल होता मी तर म्हणेन लॉलीपॉप, परंतु याच्यावर मात्र हिट झाला नाही. चेंडू हिट झाला. षटक संपलं. 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर 10 आहे धावपलकावर 45 धावा. नक्कीच आपण अनोखा आकडा बघतोय या यूट्यूबच्या माध्यमातून. 45 धावा आणि 6 विकेट. 4, 5, 6 आणि षटक संपले 5वं. 6वं षटक मार्गस्थ असेल. 45 धावा 6 विकेट. बोलायला शब्द नाही. बंटी तू तू बंटी कोण भरपूर बंटी बंटी पटले पण ना. यस, यावेळेस मात्र रोहित गोलंदाजी मार्कवर आहे. तुमच्या प्रयत्नांना इथपर्यंत नेऊन ठेवा. तुमचं यश एवढं महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे बघणाऱ्या संशयाच्या नजरा आहेत ना, त्या तुमच्या समोरून खाली मान घालून निघून गेल्या पाहिजेत. हे कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल, कारण लोक फार विचित्र असतात. यशस्वी माणसांवर जळतात आणि अपयशी माणसांची थट्टा करतात. गोलंदाज तयार रोहित दलाल. यावेळेस मात्र निश्चितच एज लागली गेली. शॉर्ट फाईनला डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव होईल. सचिन विषय एक चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत स्ट्रोक्स लागल्याच्या बॅटमधनं यापूर्वीची मॅच 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना योग्य वेळा 2 स्ट्रोक्स लागले होते आणि हा सामना जिंकवला होता यापूर्वीचा. या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये खेळण्यासाठी तयार असेल सचिन. 22 वर्षाच्या आतील हा खेळाडू आणि गोलंदाज सुद्धा मी तर म्हणे 21 वर्षाचा आहे. हा ट्रॅकर बॉल, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई आणि हवाई सफर. बीड विकेटच्या डोक्यावरून निघून गेला, मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 6. ही ताकद आहे बॅट्समन सचिनची. एक बार बल्ला चला रुकने वाला नाही, मी सातत्याने म्हणत असतो. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. अरे गिरते हैं हर दरिया समंदर में, लेकिन समंदर किसी दरिया में नहीं गिरता. यावेळेस मात्र चेंडूवर बॅट घेऊन पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय बॅट्समन सचिन विषय. धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, 52 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी तर म्हणेन 4 चेंडूमध्ये 15 धावा जाण्यापर्यंत चान्सेस या ठिकाणी निर्माण केल्यात बॅट्समन सचिन विषयने. स्ट्रोक्स लागलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिली इनिंग चालू आहे. रोहित दलाल गोलंदाजी मार्कवर हजर. ओव्हर पिच बॉल. यावेळेस मात्र मिस्टायमिक स्ट्रोक मिडल अप करू शकले नाही.
मलिंगा चेंडू खाली. एका चांगल्या खेळाडूची झेल चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून सुटली. नक्कीच मी तर म्हणेन संघामध्ये 11 खेळाडू असतात आणि हे सगळे 11 खेळाडू एका सलाडप्रमाणे जागे झाले. कारण एक एक फळ वेगवेगळं खाण्यापेक्षा सगळं मिक्स करून खाण्याला जी मजा असते तेवढी मजा ग्रामीण ओपन गटातील 11 गावाचे 11 खेळाडू एकत्र आल्यानंतर ही मॅच बघण्यासाठी खूप चांगली मजा येत असते. ओहो, हलक्या हाताने चेंडू रिलीज केला परंतु ऑप्शनच्या बाहेर. यस, इट्स अ व्हाईट बॉल. आत्ता मात्र दडपण असेल गोलंदाज रोहित दलालवर, कारण एक षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण प्राप्त झालंय. चेंडू कोणत्या लेनना टाकावा लागेल, कोणत्या स्पॉटवर फेकावा लागेल याचा विचार रोहित दलालच्या मनामध्ये असेल. बॅट्समन सचिन. ओव्हरपिच बॉल. यावेळेस मात्र खूप उंचीवर चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक भाऊ. निश्चितच आम्ही मोठ्या भावाला भाऊ हाक मारतो, परंतु आज मात्र लहान असला तरी भाऊ म्हणजे किती आदराने हे नाव या ठिकाणी होत आहे. निश्चितच भाऊने पकडलेला हा डॉली कॅच एक सुरेख झेल. ओहो, उत्तप्पा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅट्समन, परंतु गोलंदाजाचं कौशल्य दाखवलं गोलंदाज रोहित दलालने. निश्चितच एक चांगला चेंडू फेकला रोहित दलालने. याला म्हणतात मिस्टर मास्टर माइंड रोहित दलाल. कमबॅक केले रोहितने, धावसंख्या स्थिरावली. यावेळेस ओव्हरपिच बॉल. परफेक्ट मिडल स्टंपवर चेंडू फेकला होता. ओव्हरपिच बॉलला परिणाम यावेळेस दिला. धडाका दे धक्का, इरादा पक्का. चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑन, सीमा पार षटकार. आणि या षटकाराने पहिली 6 षटकं संपली आणि पहिल्या डावानंतर धावसंख्या ती धावफलकावर तब्बल 61 धावा जिंकण्यासाठी वेताळस्वामी टीमला 6 षटकं आणि 62 धावांची गरज. मी तर म्हणेन प्रत्येक षटकामध्ये 10.25चा रन रेट आपल्याला वापरायचा आहे. 10-15 10-15 पर्यंत चालायचं आहे. मॅच आहे मित्रांनो, फायटिंग स्कोर या ठिकाणी जवळ दिसतोय. बनवायच्या त्या 62 धावा वेताळस्वामी टीमला. तत्पूर्वी तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेल, कारण आपण बघत आहात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 नेक्स्ट मॅच या ठिकाणी अनाऊन्स करतोय. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल आणि तदनंतरची मात्र लढाई आम्ही उद्याच्या दिवसामध्ये बघू. तदनंतर शेवटची मॅच या ठिकाणी घेऊन येत आहोत. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी. सन्माननीय निलेजी पाटोळे साहेब, NP स्पोर्ट्सचे मालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेजी पाटोळे यांच्यावर 2 हात पाठीशी लाभले गेले. सन्माननीय विजयभाई भगत साहेब आणि विनोदजी भोईर साहेब या सर्वांना लाख लाख सलाम करेल. आणि सातत्याने एक व्यक्तिमत्व आम्ही म्हणतो ना, पडद्यामागचे हिरो सन्माननीय अनिलजी विशे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन खूप मोलाचं लाभलं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मलिंगाने थोडंसं इम्प्रेस केलं. निश्चितच 12 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये घेतल्या गेल्या. आणि निश्चितच एक निखिलचं षटक बघितलं, 11 धावा खर्च केला, 1 विकेट या ठिकाणी खर्च आणि घेतली गेली. त्यानंतर मात्र सचिन आला. सचिनने सुद्धा 5 धावा खर्च करून विकेट तर नव्हती. त्यानंतर मात्र 5व्या षटकाचा विचार केला. आपण बघितलं प्रसाद शेळके 17 धावा दिला, थोडंसं महागडं षटक गेलं. आणि त्यानंतर मात्र रोहित दलाल शेवटच्या षटकामध्ये 16. एकंदरीत टीमची टोटल बघत आहोत आपण 61 धावा. वेताळस्वामी टीमला 62 धावांची गरज. वेताळस्वामी टीम कॅप्टन आपले 2 सलामीवीर मैदानाकडे पाठवून द्यायचे आहेत. खूप चांगली मॅच, खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन, चांगले समालोचक या संपूर्ण स्पर्धेला लाभले. मी आवर्जून कौतुक करेल.
पहिल्या 3 दिवसामध्ये दत्तात्रय फळडे सर, त्यानंतर मात्र 2 दिवस आपण आवाज ऐकला मॅन फ्रॉम वाडा, अर्थातच गोरे या गावचा, गोरे गावचा नाही तर गोरे या गावचा असणारा एक समालोचक या ठिकाणी उपस्थित झाला, अर्थातच तेजजी धोबी. आणि आज या स्पर्धेला 4 चांद लावून संपूर्ण स्पर्धेला चांदणी शिंपीत जावे यासाठी एक आवाज या ठिकाणी आहे. प्रोफेशनल कॉमेंटेटर्स आपल्या आवाजाची जादू संपूर्ण ठाणे जिल्ह्यापर्यंत नेऊन पोहोचवली आणि तो आवाज महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जाऊन पोहोचला. जगदीशजी तारमळे आणि मी स्वतः रमेश शिंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करेल, मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आणि या मॅचकडे पुन्हा एकदा आपण डोकावून बघायचं आहे. मॅचच्या गर्भात काय दडलंय, कोण जिंकेल कोण हारेल. रात्रीच्या गर्भामध्ये दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते, पण ती लिहिलेली गोष्ट जर वाचायची असेल तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची नोंद ठेवावी लागेल. 2 बॅट्समन 2 सलामीवीर या ठिकाणी पाहायला मिळतील. एकाचं नाव आहे अनमोल भागवत, तर सोबतीला गेलाय बॅट्समन पराग. आल्याबद्दल आभार. आदरणीय सौरभजी झुंजाराव, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आनंदमय स्वागत असेल. नेक्स्ट मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी. चुरशीचा सामना, खूप मोठी लढाई आपण बघितली. 2 महायुद्ध, तिसऱ्या महायुद्धाची तयारी अमेरिकेने चालू केली, परंतु झालं नाही, होण्याच्या बेतावर आहे. ते होण्यापूर्वी या ठिकाणी तिसरं महायुद्ध होतंय की काय अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितच ही चांगली मॅच आम्हा सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी येईल. तत्पूर्वी या मॅचचं विश्लेषण आणि लेखाजोखा आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न चालू राहील. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. विजयासाठी 62 धावांची गरज वेताळ स्वामी टीमला. थँक्यू नीरज. खऱ्या अर्थानं ही टोपी जणू काही तुमच्या हातात येईल, एक ताज वाटत होता, ती तुम्ही नेऊन दिली. थँक्यू सो मच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सलामीवीर पाहायला मिळतात स्ट्रायकिंगवर अनमोल, जणू काही हा हिरा आहे वेताळ स्वामी टीमचा, अनमोल हिरा. आणि नॉन स्ट्रायकिंगवर पराग. नक्कीच वेताळ स्वामी टीमचा विराट कोहली खेळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक, चेंडू असेल किशोरच्या हातामध्ये, पहिलाच बॉल. हो हो हो, यावेळेस ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच थोडीशी बुमराह स्टाईल आणि थोडी लसित मलिंगा स्टाईल या दोघांचं मिश्रण करून गोलंदाजी करतोय किशोर. 2 ते 3 पावलांचा रनअप घेतो, अंपायरना पार करतो आणि निश्चितच चेंडू हलक्या हाताने रिलीज करतो. चांगली गोलंदाजी आहे, परंतु पहिला चेंडू वाईट संघाचं खातं उघडलं. अनमोल ऑन स्ट्राईक. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, निश्चितच थोडासा लेंथ बॉल, थोडासा फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. मिडल अप करू शकला होता, परंतु एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली गेली. अनमोल भागवत नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघू शकाल. पहिला बॉल फेस करण्यासाठी अर्थातच बॅट्समन पराग. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे वेताळ स्वामी टीमची आणि निश्चित त्या अनुषंगाने जर खेळत राहिले ना तर या 62 धावा सहजगत्या पूर्ण करू शकतात. या क्रिकेटच्या मैदानावर आहे ना काही अशक्य नसतं, आणि या क्रिकेटच्या मैदानावर वेळ निघून गेली तर काही शक्य नसतं. अशक्य शक्य आणि शक्य अशक्य. आम्ही तर म्हणू होनी को अनहोनी आणि अनहोनी को हनहोनी करने वाला हे खेल है क्रिकेट, दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. हो सफळ झाले. यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला इनफिल्ड मध्ये संधी होती, क्षेत्ररक्षकाला प्रयत्न केला, उडता परिंदा पोहोचला नाही, चेंडू मात्र पोहोचला डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. पुढची नाही ना, गटातून निघायची मॅच नाही ना. सर बरोबर ना, कोणता अंदाज काय हो. एक मॅच ठेवायलाच पाहिजे ना उद्या. आपण आजची एक मॅच ठेवायला पाहिजे ना उद्या. 5 मॅच तुम्ही लवकर घरी जा, म्हणजे याच्यानंतर मॅच नाही. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात हालचाल चालू असेल, प्रेक्षक चर्चा करत असतील. तू वही करता है जो तू सोचता है, लेकिन होता हो ये जो मैं सोचता हूँ. तू वही कर जो मैं सोचूंगा, होगा वही जो तू सोचेगा. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक होता, परंतु निश्चितच मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक जगदीश विषय चांगलं फिल्डिंग. अनमोल भागवत पॉपिन क्रीज पर्यंत पोहोचला.
ब्रेक बॉल यावेळेस मात्र निश्चितच स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू उडवलाय पॉईंटच्या डोक्यावरून डीप मध्ये जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होईल की नाही हा प्रश्न असेल. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर डिसिजन चौकार. 4 धावा. 13 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात आणि 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिलं षटक कुठेतरी मागडं जाताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी टीमचा कर्णधार प्लीज यायचा आहे. नाणेफेक करायची आहे कारण हरिओम शहापूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चांगली लढत चांगली मॅच. सन्माननीय विनोदजी भोईर साहेब आपणास विनंती करत आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. वेताळ स्वामी संघ जणू काही धाबांची आग ओकली जाते बॅट्समनच्या माध्यमातून. हे सलामीवीर का सलामीला गेलेत याचं मात्र चोख उत्तर देताना पाहायला मिळतात. अनमोल भागवत आणि एका बाजूला पराग. नाणेफेक केली जात आहे. नीरज स्पोर्ट्स आसनगाव बी आणि हरिओम स्पोर्ट्स शहापूर या 2 संघाच्या दरम्यान ही नाणेफेक करत असताना हा आलेला एक A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावा. आसनगाव टीम ऑन द टॉस अँड इलेक्ट टू डिसिजन इज पेंडिंग. तब्बल 23 धाबा धाव फलकावर. 6 षटकामध्ये 62 धाबांचा आणि तो आव्हान ते पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि धाबा धाव फलकावर. तब्बल 23 धाबा. खूप मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारून ही दिशा स्पष्ट केली. विजयाकडे आगेकूच करण्याचे रणशिंग फुंकले गेले आणि पुन्हा एकदा विजयाचा कुरुक्षेत्र घडेल का. निश्चितच चिन्ह तर आहेत परंतु मॅच आहे मित्रांनो. आमचे पुण्याचे समालोचक नरेश डोमे सर म्हणतात की शाप आहे या क्रिकेटला भरती होटीचा. कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी कधी आम्ही सामना आमच्या डोळ्यासमोर ठेवू तो सामना आम्ही तब्बल 1 वर्ष विसरणार नाही. एका बाजूला श्रद्धा वॉरियर्स दसईन आणि दुसऱ्या बाजूला करण धुळे जोवेलीचा संघ. 12 चेंडूमध्ये 4 धावा या सुद्धा निघाल्या नव्हत्या. हा रेकॉर्ड आहे आधी इतिहास आहे. कारण श्रद्धा वॉरियर्स दसईचा शाहीद शेख खेळला होता. त्याचं नाव होतं सूरज विषय म्हणून की काय तो संघ श्रद्धा वॉरियर्स दसई संघाने जिंकला होता सामना. 23 धावा धाव फलकावर. कमबॅक करावा लागेल अन्यथा संकटांना सामोरं जावं लागेल या मॅचमध्ये. जिनिशा 11 संघाला गोलंदाज तयार. जगदीश राईट आर्म वर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्ड मध्ये एक चांगला झेल. जणू काही सराव चालू आहे आणि हाच सराव एक डॉली कॅचच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट्समन अनमोल भागवत बॅक टू द पवेलियन. नक्कीच अनमोल बाद झाला परंतु मी तर म्हणेन जास्त काही फरक पडला नसेल वेताळ स्वामी टीमला. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे परंतु मित्रांनो आयुष्यात कधीच कोणाला कमी समजायचं नाही. 2 रुपयाचा पेन 5 लाख रुपयाची चेक सुद्धा साईन करतो. छोटी मुंगी सुद्धा आम्हाला वळण शिकवते चालायचं कसं. गोलंदाज तयार. जगदीश विषय. पहिला चेंडूवर सक्सेस. पहिला बॉल. यावेळेस मात्र कामेश हजारेच्या बॅटमधनं स्वीट साऊंड. हो हो बिग लास्ट षटकार. निश्चितच आपल्या बॉडी बॅलन्सचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतोय कामेश हजारे. बायसेप ट्रायसेप खूप मजबूत आणि मनगटातील जोर लावतो. मिडलअप करतो. चेंडू निघून जातो मैदानाच्या बाहेर. ही ताकद आहे कामेश हजारेची. गोलंदाज तयार. जगदीश विषय. ओहो कमबॅक. गुड कमबॅक. लेग ब्रेक पाहायला मिळाला. निश्चितच कामेशला वाटलं ओव्हरपिच बॉल आहे बॅट सरळ खेळली आणि यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला नाही. निश्चितच डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावर खूप शोभून दिसते. तब्बल 31 धावा 29 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 33 धावांची गरज. कामेश हजारेच्या बॅटमधनं आलेला हा वन्स अगेन षटकार. 6 धावा.
जणू काही एखाद्या समुद्रामध्ये तुफान यावं त्या पद्धतीने या मॅच मध्ये वादळ आलंय कामेश हजारे नावाचं. षटकार आले 2 या षटकामध्ये. यावेळेस आणखी एक मोठा ब्लास्ट. षटकार 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका स्ट्रोक लागतोय. मॅक्झिमम नाही परंतु मिनिमम आहेत. षटकार नाही पण चौकार आला. जगदीश विषय पूर्णपणे या मॅच मध्ये स्वप्न उद्ध्वस्त केलं कामेश हजारेनं. आपण विचार केला धावफलक फरकाने वेगाने वाढलंय. धावसंख्या आहे ती धावफलकावर तब्बल 45 धावा. अजूनही जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 17 धावांची गरज. 24 चेंडू शिल्लक आणि 17 धावा. ही मॅच मी तर म्हणेन अजूनही 12 चेंडूमध्ये फिनिश होण्याची चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हॅलो पराग 5 चेंडू किगडा आणि 20 धावांवर खेळतोय आणि कामेश हजारे 5 चेंडू आणि 22 धावा. खूप मोठी पार्टनरशिप. 10 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा या दोन बॅट्समनच्या नावावर. लिडिंग एज लागली गेली. यावेळेस मात्र धाव मिळेल 1 डिक्लेच्या स्वरूपात. अजूनही 23 चेंडू आणि 16 धावांची गरज. वेताळ स्वामी टीम विजयाचा शंखनाद थोडा थोडा फुंकला जातोय. ही फुंकर मारली जाते. हा सामना जर कामेश हजारेने या षटकामध्ये संपवला तर सुजय भगतकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. ओ हो लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेले. थोडे इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. मॅच जर या षटकामध्ये फिनिश केली ना तर मात्र कामेश हजारेकडनं माफ करा कामेश हजारेला सुजय भगतकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवर धावा मिळतील मी तर म्हणेन केवळ 1. सन्माननीय निलेशजी चंदे यांचं शुभ आगमन होत आहे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय निलेशजी चंदे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत असेल. डान्सिंग ऑन दी ट्रॅक. यावेळेस मात्र परफेक्ट मिडलअप करू शकलाय अजित दानकरने. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू थांबणार नाही. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. परिणामी 1 धाव तर येईल. परंतु कामेश हजारे दुसऱ्या षटकामध्ये जणू काही स्ट्रोक्स लागले गेले. असं वाटत होतं की हायलाईट बघतोय की काय. एवढे चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले कामेश हजारेच्या बॅटमधून. 10 धाव फलकावर 51. फक्त 52 धावा. 10 धावांची आवश्यकता असेल ती वेताळ स्वामी टीमला. चेंडू शिल्लक असतील 19. ओहो सफल झाले होते. प्रयत्न होत्या यावेळेस क्षेत्ररक्षण करण्याचा सचिनकडून. थोडी चुकी. परंतु मी तर म्हणेन कुठेतरी सामना फ्रंट फुटवर असतील वेताळ स्वामी टीमचे खेळाडू. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली.
18 चेंडू आणि 9 धावांची गरज. तीन बॉल संपवले ना सुरेशकडनं 500 रुपये वाना सर यस, हा सामना जर 3 चेंडूमध्ये फिनिश झाला, 3 चेंडूमध्ये जर जिंकलात तर बंटी डमके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बरोबर बॉलर सचिन गोलंदाज तयार. सचिन. फक्त 9 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र खूप उंचीवर चेंडू निघून गेलाय. अजित दांडकर चेंडू खाली, चुकी करणार नाही. एक चांगला झेल पकडला. कामेश हजारे खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच आपली कामगिरी चोख पार पाडून परतीच्या प्रवासाला लागला खेळाडू कामेश हजारे. न्यू बॅट्समन शहापूरचा ब्रँड अक्षय अधिकारी. फक्त आणि फक्त किती 10 ना 24 रन किती आहेत सर? रन 53 धावा धावपलकावर आणि विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. नक्की चेंडू असतील 17 चेंडू आणि 9 धावा. समीकरण सोपं झालंय. हो हो हो, बॅटचा फ्लो खूप चांगला आहे. चेंडू वेगाने निघून गेला. पेस होता चेंडूला. यावेळेस मात्र पडल्यानंतर स्विंग तर अजिबात झाला नाही, स्पिन सुद्धा झाला नाही. विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केलं. नीरज फर्स्ट आसनगाव टीम ऑन द टॉस अँड इलेक्ट टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मी तर म्हणेन फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूपर्यंत. झेल मात्र सुटला. याला म्हणतात प्रयत्न. खूप चांगले प्रयत्न केले गेले. झेल मात्र सुटला. परिणामी 2 धावा आल्या. अजूनही 7 धावांची गरज असेल ती वेताळ स्वामी टीमला. चेंडू राहिलेत खूपच आणि धावा राहिल्यात कमी. कमी धावा आणि चेंडू मात्र जास्त. आणि याचंच उत्तर म्हणजे सामन्याचा विजयाचा आवाज थोडा थोडा येताना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. वेताळ स्वामी टीम खोलवर टप्पा यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. निश्चितच अजित दांडकर थोडा फंबल होतोय. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. चौकार. 4 धावा. किती पाहिजे? 3 का? कोणता तो ना? हो. सॉरी सर. तुम्ही आता तुमचं झाकायला घेतलंय नाही ह्या हो, चुकलोच ना मी. हो हो हो, वाईट बॉल आणि एक डिक्लेअर. एकंदरीत 2 धावा. स्कोर आर लेवल. फक्त 1 धावेची गरज. निरजपूर आसनगाव टीमचे सर्व खेळाडू आपण डगआउट पर्यंत पोहोचायचं आहे. स्कोर लेवल फक्त 1 धावेची गरज असेल वेताळ स्वामी टीमला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात सुद्धा चांगली पाहायला मिळाली. येणाऱ्या बॅट्समनने सुद्धा काम चांगल्या प्रकारे यावेळेस केलं. 1 धाव या ठिकाणी येईल. विजयाचा शंखनाद. नक्कीच वेताळ स्वामी टीम जिंकलात. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हँडशेकिंग करून घ्यायचं आहे. हस्तांदोलन करायचं आहे. एकमेकांच्या सोबत आपण राहायचं आहे. कारण जिंकू अथवा मरू, माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू. हे युद्ध माणुसकीचं आहे. हे अस्तित्वाचं आहे. हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचं असतं. थँक्यू सो मच. तर कौतुक केलं जाईल. यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघ यावेळेस मात्र खूप प्रयत्न केले गेले. जिनिशा 11 आपण हारलात, परंतु हारलात तरी घाबरू नका. उद्याचा दिवस हा वेगळी दिशा आणि वेगळ्या आशा मात्र घेऊन येईल. हँडशेक करा.